तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा जो अभ्यासक्रम बदललेला आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी. तर सामान्य विज्ञानमध्ये प्रकरण क्रमांक 1 आहे लक्षणे सजीवांची. तर त्याचा जो स्वाध्याय आहे, प्रश्नोत्तर आहे, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण काय करूया या व्हिडिओमध्ये बघूया. तर त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो आहे रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. पाठाच्या आधारे रिकाम्या जागी आपण योग्य शब्द लिहायचा आहे. प्रत्येक सजीव स्वतःसारखा आणखी सजीव निर्माण करतो, याला काय म्हणतात? प्रजनन म्हणतात. किंवा पुनरुत्पादन सुद्धा शब्द आहे, पण आपल्या पाठ्यपुस्तकानुसार तुम्ही काय लिहा? प्रजनन म्हणतात. तर सजीवांची प्रमुख लक्षणे, श्वसन आणि उत्सर्जन लिहिलंय. तुम्ही पाठ्यपुस्तकात दिलेली बाकी सजीवांची वाढ किंवा उत्सर्जन वगैरे आणि श्वसन दिलेलं, हालचाल लिहू शकता, चेतना क्षमता. तर मी यातले 2 लिहिले, तुम्ही कुठलेही लिहिलेत तरी चालतील. अन्नग्रहणामुळे होणाऱ्या सजीवांची वाढ आणि विकास याला सजीवांचे काय म्हणतात? पोषण म्हणतात. ओके, तर त्याचं उत्तर काय येणार? पोषण येणार. सजीवांचे शरीर हे पेशींचे बनलेले असते. ओके, तर हे काय करायचं? तिथे लिहायचं. त्याच्यानंतर पुढे आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर इथे पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आहे पक्षी, गायी, जगू शकणारे प्राणी हालचाल करून स्वतःची जागा बदलू शकतात. वनस्पतींच्या बाबतीत तसेच कुत्र्या, बेडकांच्या बाबतीत काय घडू शकतं? या दोन्ही प्रकारच्या हालचालीतला महत्वाचा फरक. आता प्राण्यांची हालचाल, जसे की पक्षी असेल, गाय, कुत्रा, बेडूक, प्राणी स्वतःच्या इच्छेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर म्हणजे जागा बदल करू शकतात. वनस्पतींची हालचाल, वनस्पतींना एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाहीत. त्या जमिनीला जखडलेल्या असतात, परंतु त्या वाढताना सूर्याच्या दिशेने झुकणे किंवा त्यांची मुळे पाण्याच्या दिशेने जाणे अशा प्रकारच्या अंतर्गत हालचाली मात्र तर करू शकतात. म्हणजे महत्वाचा फरक काय? तर प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, स्थलांतर करतात. वनस्पती एकाच जागी राहून फक्त त्यांच्या अवयवांची हालचाल दर्शवतात. प्रश्न 3, अनेक रोपे व जीव अतिशय सूक्ष्म असतात. ते आपल्याला डोळ्यांनाही न दिसण्याइतपत आकाराचे असतात. एवढ्या लहान सजीवांचे प्रजनन होत असेल का? तुम्हाला काय वाटतंय? त्याचं उत्तर लिहायचं आहे हो, अगदी सूक्ष्म सजीवांचंही प्रजनन होते. सजीव असण्याचे प्रमुख लक्षणच प्रजनन आहे. जरी ते डोळ्याने दिसत नसले तरी अमिबा, जीवाणू हे काही लहान सूक्ष्मजीव आहेत. यांसारखे सूक्ष्मजीव पेशी विभाजनाद्वारे अत्यंत वेगाने स्वतःसारख्या नवीन जीव जे आहेत ते स्वतःसारखे नवीन जीव निर्माण करतात. त्याच्यानंतर पुढचा आहे प्रश्न 4. प्रश्न 4मध्ये सजीवांना भोवतालच्या वेगवेगळ्या परिस्थितीची जाणीव असते. हे उंदीर, मांजर, कुत्रा यांसारख्यांवरून स्पष्ट करा. वेगवेगळ्या प्राण्यांचे ते कसे वागतात याचे अनुभव व निरीक्षण लिहा. आता पहिला आहे, याला चेतना क्षमता किंवा परिस्थितीची जाणीव असणे म्हणतात. तर उंदीर, मांजराची साधी चाहूल किंवा आवाज जरी आला तरी उंदीर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लगेच बिळाकडे पळतो. मांजर, उंदराला पाहताच किंवा दुधाचा वास येताच मांजर सावध होते आणि शिकार करण्यासाठी टपून बसतं. कुत्रा, एखाद्या घरामध्ये अनोळखी व्यक्ती आला किंवा घराच्या जवळपास दिसला की कुत्रा भुंकायला लागतो, तसेच मालक जवळ आल्यावर शेपूट हलवून आनंद व्यक्त करतो. ह्या त्यांच्या एक प्रकारे चेतना क्षमताच आहे. प्राण्यांच्या हालचालीचे वेगवेगळे प्रकार आणि त्या प्रकारची हालचाल करणारे प्राणी यांच्या जोड्या करा. आता उडणे, पक्षी येतात त्याच्यात, कावळा, चिमणी. पोहणे, मासे, बेडूक पाण्यामध्ये. चालणे, पळणे, गाय, कुत्रा, माणूस. उड्या मारणे किंवा सरपटणे, बेडूक, साप. तर अशी यादी करू शकता. आता प्रश्न क्रमांक 6 आहे, वनस्पतींना चेतना क्षमता असते हे ज्यावरून समजते अशी तुमच्यातील निरीक्षणे व अनुभव लिहा. पहिला आहे लाजाळूची वनस्पती. लाजाळूचं पाड पानांना हात लावताच ती लगेच मिटू लागतात, म्हणजे प्रतिसाद देतात. सूर्यफूल नेहमी सूर्याच्या दिशेने आपली मान फिरवतं. खिडकीतील रोपटे, खोलीत खिडकीपाशी ठेवलेले रोपटे प्रकाशाच्या दिशेने खिडकीबाहेर झुकून त्याचं वाढ होत असते. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणते प्राणी कवच पांघरून राहतात? मोठमोठ्या प्राण्यांवर ते पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन श्वास घेण्याच्या वेळी काय हालचाल करतात याचे नाव तुम्ही काय सांगू शकाल? कवच पांघरून राहतात असे प्राणी, गोगलगाय, कासव, खेकडा. पाण्याच्या पृष्ठभागावर येणारे मोठे प्राणी जसे की देवमासा असेल, डॉल्फिन असेल, ते पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन आपल्या डोक्यावरील श्वासन छिद्राद्वारे जोराने हवा बाहेर सोडतात आणि श्वास घेतात. त्याला फुंकार मारणं सुद्धा म्हणतात. तर ही नावं तुम्ही सांगू शकता. बेडकाचा जीवनक्रम, पहिला अंडी, दुसरा जो आहे तो पुस्तकामध्ये आपल्याला असा दिलेला आहे, 2 आहे तो डिंबक. त्याच्यानंतर तिसरा लिहायचा आहे पाय फुटलेलं टॅडपॉल, 4 शेपटी छोटी असलेलं बेडूक आणि 5वा आहे प्रौढ बेडूक. अशा पद्धतीनं त्याचं उत्तर लिहायचं. सजीव आणि निर्जीव यांच्या लक्षणांच्या आधारे खालील सजीवांचे
सजीवाने खालील उदाहरणांचे सजीव आणि निर्जीव असे गट करा. सजीव मध्ये कोण येणार? फुलपाखरू, मासा, झाड, पक्षी. निर्जीव मध्ये दगड, सायकल, पुस्तक, हवा, वास याचा येणार. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं इथे सॉरी इथे बस आहे, आपलं शेवटचं जे आहे ते वास नाहीये, बस. तर बस याच्यामध्ये येणार. ओके, चुकून टाईप झालं ते. प्रश्न 10, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दुष्काळात पुरेसे अन्न व पाणी न मिळाल्यामुळे जनावरांवर कोणते परिणाम होतात? दुष्काळात अन्न पाणी न मिळाल्यामुळे जनावरांचं जे पोषण आहे, त्यांची वाढ आहे, विकास आहे, तो थांबतो. त्यामुळे त्यांची वाढ खुंटते, ते अशक्त होतात, आजारी पडतात. तीव्र टंचाई जर झाली तर जनावरांचा मृत्यू पण होऊ शकतो. वाघाचा बछडा मोठा होतो, त्याचा विकासही होतो का? हे विधान स्पष्ट करा. तर वाघाच्या बछड्याचा आकार आणि वजन वाढणं ही त्याची काय आहे? वाढ आहे. तसंच तो शिकार शिकतो, वेगाने धावतो, त्याचे अवयव कार्यक्षम होतात शिकार करण्यासाठी. हा त्याचा काय आहे? विकास आहे. म्हणून बछडा मोठा होतो वाघाचा, होत असताना त्याचा शारीरिक व मानसिक विकास होतो. तर असं उत्तर तुम्ही काय करायचं? तर आता उपक्रमाचा प्रश्न बघूया. उपक्रमाच्या प्रश्नामध्ये नैसर्गिक डिंक कोठून व कसा मिळवतात? अशा प्रकारे आणखीन कोणते पदार्थ निसर्गातून मिळतात यांच्याविषयी मोठ्या व्यक्तींकडून माहिती मिळवा. तर बघा, नैसर्गिक डिंक म्हणजे काय? तर निसर्गामध्ये काही ठराविक झाडांच्या खोडातून किंवा फांद्यातून एक प्रकारचा चिकट आणि मऊ पदार्थ बाहेर येत पडतो, जो वाळल्यावर कडक होतो, आणि याला आपण डिंक किंवा गम म्हणतो. हा वनस्पतींचा एक प्रकारे उत्सर्ग म्हणजे उत्सर्जनातून बाहेर पडणारा पदार्थ आहे. हा कशा प्रकारे मिळतात? बाभूळ, कडुनिंब, शेवगा, घेवडा असेल यासारख्या झाडाच्या खोडाला जेव्हा निसर्गतः किंवा कुऱ्हाडीने लहानशी जखम किंवा खाच केली जाते, तेव्हा झाड स्वतःचे रक्षण करण्यासाठी तिथून हा चिकट रस बाहेर सोडतो. हवेच्या संपर्कात आल्यावर हा रस सुकतो आणि त्याचे कडक खडे बनतात. हे खडक झाडावरून गोळा केले जातात. झाडांपासून मिळणारे असेच पदार्थ कोणते? तर राळ, पाईन किंवा डिकॅमालीच्या झाडांपासून मिळणारा सुगंधी आणि चिकट पदार्थ, जो धूप किंवा उदबत्तीमध्ये वापरतात. चिकाचा रस, रबराच्या झाडापासून पांढरा चिकासारखा रस मिळतो, ज्याच्यापासून रबर बनवलं जातं. काथ असेल, खैराच्या झाडाच्या लाकडापासून काथ तयार केला जातो, जो पानात वापरतात. तेल आणि सुगंधी द्रव्ये, निलगिरीची पाने किंवा चंदनाच्या लाकडांपासून औषधी आणि सुगंधी तेल आपल्याला मिळतं. तर हे तुम्ही त्या उपक्रमामध्ये लिहू शकता. म्हणजे उपक्रमाचं सुद्धा उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. ओके, पुढील व्हिडिओमध्ये पुढचा स्वाध्याय बघूया.